फ्रेंड्स, छायाज किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज मी झटपट बनणारी टेस्टी अशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आज आपण मसाला पाव पॅटीस बनवणार आहोत। पॅटीस करण्यासाठी येथे मी मीडियम साइजचे 5 बटाटे घेतले आहेत। बटाटे स्वच्छ धुवून घेतले आहेत। त्याला कुकरमध्ये आता शिजवून घेऊया। 3-4 शिट्ट्या झाल्यानंतर येथे मी गॅस बंद करून घेतला होता। बघू शकता बटाटे छान उकडले आहेत। आता हे सर्व बटाटे इथे मी डिश मध्ये काढून घेत आहे। आता यावरची साल काढून घेऊ। बघू शकता येथे मी सर्व बटाट्यावरची साल काढून घेतली आहे। पॅन मध्ये मी 2 पळी तेल घालून घेतले आहे। तेल गरम झाले आहे। आता यामध्ये 1 चमचा जिरे घालून घेतले आहेत। हिरवी मिरची, अद्रक आणि लसूण याचा 1 चमचा ठेचा यामध्ये घालून घेऊ। याला छान परतून घेऊया। हे छान परतून झालं की यामध्ये थोडी हळद घालून घेत आहे। आता यामध्ये उकडून घेतलेले बटाटे घालून घेऊ आणि याला छान मॅश करून घेऊया। बटाटे इथे मी छान मॅश करून घेतले आहेत। मीडियम गॅस फ्लेमवर याला छान परतून घेत आहे। यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेत आहे आणि 1 चमचा गरम मसाला घालून घेत आहे। हे सर्व छान परतून घेतले आहे। आता इथे मी गॅस बंद करून घेतला आहे आणि बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालून घेत आहे। पॅटीस बनवण्यासाठी लागणारे मिश्रण तयार आहे। आता याला एका डिश मध्ये काढून घेत आहे आणि याला थंड करून घेऊया। पॅटीसचे मिश्रण थंड होईपर्यंत मसाला पावसाठी लागणारी चटणी तयार करून घेऊ। येथे मी चटणी बनवण्यासाठी काश्मीरी लाल मिरची घेतलेली आहे। आता त्या मिरची मधले सर्व बी काढून घेत आहे। पातेल्यामध्ये मी गरम पाणी करून घेतलेले आहे। आता यामध्ये आपण मिरची घालून घेऊ आणि गॅस बंद करून घेऊया। 10 मिनिटांनंतर ही मिरची छान सॉफ्ट होईल आणि मग नंतर याची चटणी बनवून घेणार आहे। दहा 15 मिनिटांनंतर पाहू शकता मिरची छान सॉफ्ट झालेली आहे। आता ही सर्व मिरची मी मिक्सर जार मध्ये घालून घेत आहे आणि 15-20 लसणाच्या पाकळ्या घालून घेऊ। यामध्ये थोडं पाणी घालून याची बारीक चटणी वाटून घेऊया। बघू शकता थोडं पाणी घालून चटणी छान बारीक वाटून घेतली आहे। चटणीला छान कलर आलेला आहे। मिरची मधील बी काढल्यामुळे चटणी जास्त तिखट नाहीये। कढईमध्ये मी 5 पळी तेल घालून घेतले आहे। तेल छान गरम झाले आहे। आता यामध्ये तयार करून घेतलेली ही चटणी घालून घेऊ आणि याला परतून घेऊया। यामध्ये मी 1 चमचा मीठ घालून घेत आहे। 1 चमचा पावभाजी मसाला आणि 1 चमचा जिरे पावडर घालून घेत आहे। हे 2-3 मिनिट छान मीडियम गॅस फ्लेमवर परतून घेऊ। यामध्ये मी अर्ध्या लिंबाचा रस घालून घेत आहे। मसाला पाव बनवण्यासाठी लागणारी चटणी तयार आहे। आता गॅस बंद करून घेत आहे। आता पॅटीस बनवून घेऊया। पॅटीससाठी तयार केलेले हे मिश्रण छान थंड झालेले आहे। आता आपण पॅटीस तयार करून घेऊ। पाव मध्ये बसेल अशी छोटी पॅटीस आपण तयार करून घेतली आहे। सर्व पॅटीस अशा प्रकारे तयार करून घेऊया।
बघू शकता येथे मी 5 पॅटीस तयार करून घेतले आहेत. तव्यामध्ये मी 2 चमचे बटर घालून घेतलं आहे. हे छान गरम झालेलं आहे. आता यामध्ये तयार करून घेतलेली पॅटीस घालून घेऊया आणि दोन्ही बाजूनी छान क्रिस्पी होईपर्यंत याला शेकून घेऊ. दोन 3 मिनिटांनंतर आपण याला पलटून घेऊ. बघू शकता छान क्रिस्पी झालेली आहे. आता दुसऱ्या बाजूने पण छान क्रिस्पी होईपर्यंत याला फ्राय करून घेऊया. 2-3 मिनिटांनंतर पाहू शकता दुसऱ्या बाजूने पण छान पॅटीस क्रिस्पी झालेला आहे. आता याला आपण काढून घेऊ. येथे मी पावाला मधोमध कट करून घेतला आहे. आता याच तव्यामध्ये 1 चमचा बटर घालून घेत आहे. बटर गरम झालं की यामध्ये मी 1 चमचा जिरे घालून घेत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार जिरे घाला किंवा नाही घातले तरी चालतील. आणि तयार करून घेतलेली 1 चमचा चटणी घालून घेतली आहे आणि कट करून घेतलेली कोथिंबीर घालून घेत आहे. कट करून घेतलेला पाव दोन्ही बाजूनी यामध्ये छान शेकून घेऊया. बघू शकता येथे मी दोन्ही बाजूने पाव छान फ्राय करून घेतले आहेत. आता याला काढून घेत आहे. पावामध्ये तयार करून घेतलेली पॅटीस ठेवून घेत आहे. कट करून घेतलेला टमॅटो, कांदा आणि यावर बारीक शेव. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार चाट मसाला पण घालू शकता. यामध्ये मी थोडा चाट मसाला पण घालून घेत आहे. बघू शकता झटपट बनवलेला टेस्टी असा मसाला पॅटीस पाव तयार आहे. बघू शकता झटपट बनवलेला टेस्टी असा मसाला पॅटीस पाव तयार आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच छानशा रेसिपीसोबत.